आज 7 फेब्रुवारी म्हणजे माता रमाई यांची जयंती. रमाई म्हणजे बाबासाहेबांची प्रेरणा, बाबासाहेबांना उंच विद्वत्तेच्या शिखरावर नेणारी व्यक्ती. रमाई म्हणजे बाबासाहेबांच्या सुखदुःखात नेहमी पाठीशी राहणारी व्यक्ती. त्या माऊलीने आपल्या पतीकडे कधीच कोणताच हट्ट धरला नाही. रमाई म्हणजे त्याग, प्रेम, माया, ममता, संघर्ष, सहनशीलता, विनम्रता, कर्तव्य दक्षता, महासूर्य बाबासाहेबांची सावली आणि लाखो दिनदुबळ्यांची माऊली. बाबासाहेब परदेशात शिकतायत, एकच वेळचं जेवण जेवतायत, त्यात माझी रमाई त्यांचा संसार सांभाळत आहे. तो अत्यंत गरिबीचा संसार आहे. बाबासाहेबांचा संसार सांभाळण्यासाठी शेण आणि गवड्या वेचून त्याला विकून आपल्या पतीला शिक्षणासाठी पैसे पाठवत आहे. म्हणूनच म्हणतात, पै पैसा लावण्या भीमाला तिने थापल्या किती हो गौऱ्या. पै पैसा लावण्या भीमाला तिने थापल्या किती हो गौऱ्या. फाटक्या लुगड्यात नांदली रमाई तेव्हा शालूत नटल्या ह्या नवऱ्या. अशाच कालावधीत बाबासाहेबांचा मुलगा गंगाधर हा आजारी झाला. रमाईने गंगाधरला उपचाराकरिता डॉक्टरांकडे नेले व डॉक्टरांनी म्हटले, गंगाधरच्या उपचाराकरिता पैशांची गरज आहे. रमाईंनी बाबासाहेबांना पत्र लिहिले, बाबासाहेब आपला गंगाधर आजारी आहे, आपल्याला त्याच्या उपचाराकरिता पैशांची गरज आहे. पत्र वाचताच बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले व बाबासाहेबांनी लिहिले, राहू इथे माझ्याकडे सुद्धा पैसे नाही आहे. मी पैसे नसल्यामुळे एकच वेळचं जेवण जेवत आहे. मला माफ कर, मी तुला पैसे पाठवू शकणार नाही. पैसे नसल्यामुळे व गंगाधरचा उपचार न झाल्यामुळे गंगाधर हा मरण पावला. माता रमाई लिहितात, बाबासाहेब आपला गंगाधर गेला. बाबासाहेब आपला गंगाधर गेला, परंतु तुम्ही काळजी करू नका, कारण की इथे लाखो गंगाधर तुमच्या बॅरिस्टर होण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करा आणि तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. अशा होत्या माता रमाई. अरे ज्या बाईचा नवरा परदेशात शिकतोय, ती बाई कधी शेण आणि गवड्या वेचून त्याला विकून आपल्या पतीला शिक्षणासाठी पैसे पाठवते, असे या जगात एकही उदाहरण नाही. रमाई ती होती जिने बाबासाहेबांना सावरले. रमाई ती होती जिने बाबासाहेबांना आधार दिला. जिने विश्वनिर्माता घडवला ती होती रमाई. वर्षानुवर्षाचा अंधार दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजविले ती होती रमाई. झिजविले आयुष्य तिने आपल्यासाठी, वात बनून जडली आपल्या भविष्यासाठी. लोटून गेले वर्षानुवर्ष जरी किती, तरी रमाईची कीर्ती अशीच राहिली या धर्तीवरती. गरिबी घरी त्या संसारात होती, पण भीमाला रमाची साथ होती. भीमराव होते दिवा आणि रमा त्या दिव्याची वात होती. आज हे आमचे जे काही आहे, हे जगणे आणि मरणे, हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि वास्तव, ही भूक आणि तहान, ही सर्व तुझी पुण्याई आहे माता रमाई. धन्यवाद. जय भीम. शाळा